एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शिवसेनेचे पदाधिकारी भिवानंद काळे यांनी भेट घेऊन नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्या नावाचा विचार करण्यात यावा यासाठी निवेदन सादर केले। तसेच काळे यांनी शिवसेनेचे नवनिर्वाचित नाशिक लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांचीही भेट घेतली। गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी उपनेते आणि जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, सनी रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आनंदी दिघे साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना सगळ्यांना वंदन करून मी नाशिक जिल्हा अध्यक्ष भिवानंद अप्पा काळे, झोपडपट्टी कामगार सेनेचं जिल्हा अध्यक्ष आहे। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। मी अनेक दशकांपासून गेली 30 दशकं सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना सर्व क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाला मोहित होऊन जेव्हापासून शिंदे साहेबांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आज तागायत मी शिवसेनेचं काम पुऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामधील 122 झोपडपट्ट्यांमध्ये काम आम्ही उभं केलेलं आहे। आणि ते काम करत असताना शिवसेनेने जी जबाबदारी आमच्यावरती दिली असेल ती मग लोकसभा असेल, लोकसभेमध्ये आमचे हेमंत आप्पा गोडसे शिवसेनेचे उमेदवार यांची देखील फार शेवटपर्यंत आम्ही काम केलेलं आहे। त्यानंतर आमदारकीला आमच्या मित्रपक्षाच्या सीमाताई हिरे असतील यांच्यासाठी देखील पूर्ण प्रभाव याच्यामध्ये मतदारसंघामध्ये पिंजून त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचा हा शिलेदार म्हणून आम्ही काम केलेलं आहे। आणि असंच काम करत असताना शिवसेनेचं उग्र आंदोलन असेल, कोणाला जोडे मारो आंदोलन असेल किंवा कोणी शिवसेनेच्या विरोधात काही बोललं असेल त्याचं आंदोलन असेल, कोणाचे तिरडी आंदोलन असेल, या सर्व आंदोलनामध्ये मी आदरणीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजयजी बोरस्ते आणि महानगर प्रमुख बंटीभाई तिदमे आणि त्याचप्रमाणे मंत्री शिरसाट साहेब यांच्या आदेशाने सातत्याने शिवसेनेमध्ये काम करत असताना जे काम शिवसेना देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतो। आणि मग त्याच अनुषंगाने आमच्या समाजामध्ये लोकांची जी मागणी आहे की समाजाला जर काही तुम्हाला देणं लागतं तर म्हणून मी आता ज्या होणाऱ्या महापालिकेमध्ये शिवसेनेने जरी मला तिकीट नाही दिलं, जिल्हा अध्यक्षांनी यांनी सांगितलं की तुम्हाला जरी तिकीट नसलं पण तुम्ही काम केलं पाहिजे। मी पक्षाचं काम अहोरात्र केलं। आमच्या प्रभागामध्ये जरी प्रतिनिधी निवडून नसेल आले परंतु शिवसेनेचं काम या सगळ्या प्रभागामध्ये जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आम्ही केलेलं आहे। आणि जेवढी जे आपले नगरसेवक निवडून आणण्याचा जो आहे त्यामध्ये आमचा थोडासा काय होणार तो मोलाचा वाटा आहे। अशा पद्धतीने काम करत असताना आमच्या समाजाची आणि मागासवर्गीय आणि झोपडपट्टीवाल्यांची मागणी आहे की आम्हाला काहीतरी न्याय म्हणून स्वीकृत जे आता जे साहेबांनी स्वीकृत नगरसेवक जे आम्हाला 2-3 मिळणार आहे त्यामध्ये माझा विचार व्हावा असं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि आदरणीय दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना, त्याचप्रमाणे नाशिक लोकसभेचे संपर्क प्रमुख सुहासांना कांदे आणि राम रेपाळे साहेब, अनेक सर्व शिरसाट साहेब या सर्वांपर्यंत पोहोचून शिवसेनेच्या वतीनं त्यांना माझं मागणीपत्र दिलेलं आहे। म्हणून शिवसेनेने एक माझा दलित मागासवर्गीय म्हणून आमचा विचार करावा अशी मी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सर्व आमच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना करतो।